विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या मराठी अभ्यासक्रमातील चौथी जी कविता आहे ती म्हणजे नवा शिपाई ही आज आपण अभ्यासणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, ही कविता केशवसुतांची आहे। आता पहा, अतिशय सुंदर कविता आहे आणि केशवसुतांचं पूर्ण नाव आहे कृष्णाजी केशव दामले आणि त्यांचा कार्यकाळ आहे 1866 ते 1905। केशवसूत या टोपण नावांनी त्यांनी लेखन केलेले आहे। आधुनिक मराठी कवितेचे जनक त्यांना खऱ्या अर्थाने मराठी कवितेत म्हटलं गेलेलं आहे। त्यांनी एक मराठी साहित्यात क्रांती घडवून आणलेली आहे। त्याचबरोबर तुतारी, स्फूर्ती, मूर्तिभंजन या कविता त्यांच्या साहित्यामध्ये खूप प्रसिद्ध झालेल्या आहेत। त्यांच्या सर्व कविता समग्र केशवसूत या काव्यसंग्रहामध्ये समाविष्ट केलेले आहेत। याच्यापूर्वी सुद्धा आपण टेलिग्रामवरती ही कविता अभ्यासलेली आहे। आता या कवितेमधून त्यांनी काय सांगितलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो पहा। केशवसुतांची ही एक सुप्रसिद्ध सुधारणावादी कविता आहे। कवितेची उभारणीच त्यांची ही कविता, त्या कवितेची उभारणीच मानवी नैतिक मूल्यांवरती आधारित आहे। तर ते म्हणजे विश्वबंधुता, समता व शांतीचे साम्राज्य या मानवतावादाच्या मूलभूत प्रेरणांवर झालेली आहे। या मूलभूत प्रेरणा पूर्वी जणू काही नव्हत्याच अशा भावनेने केशवसुतांनी सुरुवातीला नव्या युगाचा गौरव केला आणि स्वतःच त्या युगाचा एक शिपाई म्हणून घेतलेले आहे। जाती धर्माच्या पलीकडे जाऊन सर्वजण माझेच असा विचार त्यांनी या कवितेमध्ये अतिशय प्रखरपणे मांडलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी मी काही कवितेच्या ओळी लिहिलेल्या आहेत आणि या कवितेच्या ओळी आपण या ठिकाणी या कवितेचं स्पष्टीकरण मी तुम्हाला देणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, काय म्हणतात केशवसूत या नव्या शिपाई या कवितेत त्यांनी काय म्हणतात की नव्या मनूतील नव्या दमाचा शूर शिपाई आहे। ही कविताच मुळात त्यांची सुधारणावादी कविता आहे। विश्वबंधुता आणि समानता या मूल्यांवरती आधारित ही कविता आहे। तर त्या कवितेत ते काय म्हणतात की नव्या मनूतील म्हणजे युगातील, नव्या मनूतील नव्या दमाचा शूर शिपाई आहे। म्हणजे शूर शिपाई म्हणजे त्यांनी स्वतःला म्हटलेलं आहे। नव्या मनूतील नव्या दमाचा शूर शिपाई आहे, कोण मला वठणीला आणू शकतो ते मी पाहे। ब्राह्मण नाही, हिंदूही नाही, मी एक पंथाचा, तेच पतित की जे आखडती प्रदेश साकल्याचा। खादाड असे माझी भूक, कोराने मला न सुख, कुपातील मी नच मंडूक। मळ्या समाजा कुंपण पडणे अगदी मनानच आहे, मळ्या समाजा कुंपण पडणे अगदी मनानच आहे, कोण मला वठणीला आणू शकतो ते मी पाहे। पहा, नव्या मनूतील नव्या दमाचा शूर शिपाई आहे, कोण मला वठणीला आणू शकतो ते मी पाहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भारतामध्ये राहतो, तर आता पूर्वीच्या काळामध्ये असं होतं की एक जसे की भेदभाव, एक अशी जातीयता होती की त्यामध्ये माणूसच माणसाला एक प्रकारचा छळायचा आणि विश्वबंधुता, समानता ह्या मूल्यांची त्या काळामध्ये मानवी मनामध्ये त्यांची रुजवणूक त्या प्रमाणात झालेली नव्हती। म्हणून माणूसच माणसाला आर्थिक दृष्टिकोनातून, सामाजिक दृष्टिकोनातून, जातीयतेतून त्याचा छळ करायचा आणि मग म्हणूनच यामध्ये लेखकांनी विश्वबंधुता आणि समानतेवरती भर दिलेला आहे। ही एक सुधारणावादी कविता आहे। तर म्हणून ते काय म्हणतात की मला या देशामध्ये एक नवं विश्व निर्माण करायचं आहे, एक नवा प्रांत निर्माण करायचा आहे आणि तो प्रांत असा असेल की तो कुठल्याही जाती धर्माचा नसेल, तर तो एक सुधारणावादी, कोण मला वठणीला आणू शकतो ते मी पाहे। तर त्यांना या युगामध्ये एक फार मोठं सामाजिक कार्य करायचं आहे, एक राष्ट्रीय कार्य त्यांना करायचं आहे
आणि ही कार्य करत असताना की कोण मला वटणीला आणू शकतो ते मी पाहे. ही कार्य करत असताना जर समजा मला कोणी बाधा आणत असेल किंवा या माझ्या कामामध्ये जर कोणी अडसर येत असेल तर मी त्याचा सामना सक्षमपणे सामना करण्यासाठी मी तयार आहे असं ते म्हणतात. ब्राह्मण नाही, हिंदूही नाही, न मी एक पंथाचा. मी कुठल्याही हे कार्य करत असताना, हे सामाजिक कार्य करत असताना, हे समाजाच्या हिताच्या दृष्टिकोनातून कार्य करत असताना मी कुठल्याही एका पंथाचा नाही, मी हिंदूही नाही आणि मी ब्राह्मणही नाही. तर मी काय आहे तर केवळ आणि केवळ एक मनुष्य आहे, एक मानव आहे आणि मला मानवतावादी या तत्वावर आधारित एक श्रेष्ठ असं कार्य करायचं आहे. तेच पतित की जे आखाडती प्रदेश साकल्याचा आणि एक मला एक असा प्रांत, एक असा देश निर्माण करायचा आहे की त्या ठिकाणी कोणी ब्राह्मण नसावा, कोणी हिंदूही नसावा आणि त्या ठिकाणी फक्त एक मनुष्य असला पाहिजे की जो सर्वांच्या हिताचा त्या ठिकाणी मनुष्याने विचार केला पाहिजे. खादाड असे माझी भूक, चतकोराने मला न सुख, कुपातील मी नच मंडूक. ते स्वतःला त्या ठिकाणी एका डबक्यातील बेडूक म्हणून घेतात. म्हणजेच ते काय म्हणतात की मी संकुचित दृष्टिकोनाचा नाही तर मी व्यापक दृष्टिकोनाचा आहे. म्हणून माझी ही भूक जी आहे ती फार मोठी आहे. जसे की बेडूक तो दिवस रात्र कीटक खातो परंतु त्याचं पोट भरत नाही, अशाच पद्धतीने ते स्वतःला त्यांचं जे कार्य आहे ते फार मोठं आहे. हे माझं कार्य हे छोटं नाही तर फार मोठं कार्य आहे आणि ते मला या ठिकाणी करून घ्यायचं आहे. मळ्यास माझ्या कोंबत पडणे अगदी न मला असं आहे. हे कार्य करत असताना जर समजा त्यांना कोणी त्यांच्या कार्याला जर कोणी मर्यादा आणत असेल किंवा कोणी बाधा आणत असेल तर ते त्यांना सहन होणार नाही. मळ्यास माझ्या कोंबत पडणे अगदी मला नस आहे, कोण मला वटणीला आणू शकतो ते मी पाहे. तर ही केशवसुतांची ही कविता एक सुधारणावादी कविता आहे आणि ते स्वतःला एक नव्या युगातील एक शूर शिपाई ते स्वतःला समजतात आणि ज्या काही जातीयतेच्या भेड्या आहेत किंवा या राष्ट्रामध्ये या राष्ट्राला हे राष्ट्र उभारणीसाठी या राष्ट्रातील जी काही मानव आहे त्या मानवाला ज्या काही समजा गोष्टी अडसर निर्माण होत असतील किंवा या देशातील मनुष्य जर सुखी नसेल तर त्यांना सुख देण्याचं कार्य किंवा त्यांच्या हिताच्या गोष्टी या ठिकाणी लेखकांनी केलेल्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो, बाकीच्या ज्या काही ओळी आहेत किंवा बाकीची जी काही कविता आहे त्याचं विश्लेषण आपण पुढच्या तासिकेमध्ये अभ्यासणार आहोत. कारण या ठिकाणी जर पूर्ण जर कविता शिकवली तर आपला हा जो काही डाटा आहे तो डाटा अपलोड होण्यासाठी तांत्रिक अडचणी यायला लागल्यात. म्हणून या ठिकाणी आपण थांबणार आहोत. परंतु याच्या समोरच्या ज्या काही ओळी आहेत त्या ओळीचं स्पष्टीकरण पुढच्या तासिकेमध्ये देणार आहोत. धन्यवाद.